केपलरचे नियम. नाही, फक्त केपलरचे लॉज नव्हते केले, आपलं ग्रॅव्हिटेशनचं पण झालेलं बऱ्यापैकी जेवढं मला न्यूटनचा वैश्विक सिद्धांत झाला. हा, येस मॅम. हो मॅम. न्यूटनचा सिद्धांत झालेला, त्याचा फॉर्म्युला कसा येतो तो F = G/m, ते पण झालेलं. आपण गणित पण सोडवलेलं काय F काढण्याचं त्याच्यावरचं? येस मॅम, सोडवले मॅम. ठीक आहे, थांबा मी स्वतः चेक करते आपलं काय झालं लास्ट टाइम. मी नोट केले आपलं काय काय झालंय ते. थांबा 1 मिनिट. ठीक आहे, टेक्स्टबुक ओपन करा तोपर्यंत. टेक्स्टबुक ओपन करा. टेक्स्टबुक मध्ये आपण एखादं ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया F काढण्याचं, आणि त्याच्यानंतर ना मग पुढच्या टॉपिकला स्टार्ट करूयात. मॅम सगळेजण कसे आहात तुम्ही सगळेजण? परीक्षा चालू होणार असेल ना आता, की चालू झाली काही जणांची? परीक्षा मॅम, होणार आहेत. चालू झाली झाल्या मॅम परीक्षा. वैश्विक मॅम आमच्या संपल्या होता. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, समजलं, मला समजलं. 1 मिनिट थांबा आता. आपण लास्ट टाइम हे एक्सप्रेशन काढलेलं, सेंट्रिपिटल फोर्सचं आपण एक्सप्रेशन काढलेलं, मला आठवलं आता, राईट? ठीक आहे, मग मी आता टेक्स्टबुक शेअर करते. मॅम परीक्षेत ना केपलरचे नियम आले होते. आणि मी म्हटलेलं येणार. हो मॅम. आम्ही दोन्ही लिहिलं. केपलरचे 3 नियम आहेत. हो मॅम. येस मॅम. हो मॅम. तिने पण लिहिले. गुड, व्हेरी गुड. चला, हा मी आता टेक्स्टबुक शेअर करते. तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर बघा. हा, आपण लास्ट टाइम हे तर लिहिलेलंच होतं एक्सप्रेशन, राईट? हे रिलेशन पण काढलेलं आपण. हे कसं आलंय हे शिकवलेलं मी तुम्हाला, राईट? नो मॅम, हे नाही शिकवलंय. F is inversely proportional to r². मॅम हे बाकी आहे. हे बाकी आहे ना? बरं ठीक आहे, आपण आता हे कम्प्लीट करूया. हे सेंट्रिपिटल फोर्स वगैरे हे काय, आणि हे रिलेशन कसं आलं केपलरचा नियम वापरून. ठीक आहे, चला आता हे कम्प्लीट करायचं म्हणजे आपल्याला. बघा, हे ना समजून घेतलं ना तुम्ही आता मी जे शिकवते ते, आणि लगेच रिवाइज केलं ना की इझी आहे. मग हे तसं हे सोडवून दाखवा असं मला नाही वाटत परीक्षेत विचारतील, पण टीचरच्या मनावर आहे, ते विचारू पण शकते. आता ह्याच्यामध्ये बघा काय आहे, नीट बघा. हा, आधी एक्सप्लेन करते तुम्हाला. आपण हे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की रश्शीला दगड बांधलाय आणि त्याला तुम्ही गोल गोल फिरवताय, राईट? येस मॅम, केलं येस मॅम. तर त्या दगडाला फिरवत ठेवण्यासाठी आपण कुठून बल लावतोय? त्या सर्कलच्या केंद्रापासून बल लावतोय. मग हेच आपण जे हाताने बल लावून त्या दगडाला फिरवतोय तेच केंद्राद्वारे लावलेलं बल, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? अभिकेंद्रित बल. हा, आणि केंद्र म्हणजे सेंटर. एक मिनिट, हा थांबा. तर केंद्र म्हणजे सेंटर, म्हणून इंग्रजीमध्ये पण केंद्र म्हणजे सेंटर, म्हणून त्याला नाव दिले सेंट्रिपिटल फोर्स. काय नाव दिलेलं आहे? सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर मला खूपच जाड झाले.
सेंट्रीपिटल फोर्स. आणि आता ज्यावेळी येस, आता आपण ज्यावेळी सेंट्रीपिटल फोर्स बद्दल बोलतोय, मग गुरुत्वाकर्षणामुळे ज्यावेळी आता आपला हा सन आहे, सूर्य आहे, आणि त्याच्या भोवती हे सगळे असे प्लॅनेट ज्यावेळी फिरतात आहेत, हे असे प्लॅनेट्स ज्यावेळी फिरतात आहेत, तर तिथे काय होते, हा गुरुत्वाकर्षणामुळे ते प्लॅनेट्स खेचले जातात ना सूर्याकडे. तर तो जो फोर्स अप्लाय केला जातोय, तो गुरुत्वाकर्षणाद्वारे खेचला गेलेला फोर्सच इथे काय आहे, तो सेंट्रीपिटल फोर्स आहे. म्हणजे इथे सेंट्रीपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणू शकतो. आता मग हा सेंट्रीपिटल फोर्स साठी जो फॉर्म्युला आहे ना, F इज इक्वल टू mv² अपॉन आर आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय, फॉर्म्युला काय दिलेला आहे, mv² अपॉन आर F इज इक्वल टू mv² अपॉन आर. राईट. तर हा फॉर्म्युला कसा आला हे आपण तुम्हाला ते 11वी 12वी मध्ये, आता सध्या हा फॉर्म्युला जसंच्या तसं बाहेर करायचा आहे. म्हणजे आता हा जो केंद्राद्वारे पाठवला गेलेला फोर्स, ज्या फोर्सने तो सूर्य त्या प्लॅनेटला स्वतःकडे खेचतोय, तर ते कसं काढलंय ह्यांनी. आता एम म्हणजे ना, हे ते प्लॅनेटचं मास आहे, वस्तुमान आहे. व्ही म्हणजे त्याची वेलॉसिटी आहे, त्याचा वेग आहे. आर म्हणजे त्याचं अंतर आहे, सूर्यापासूनचं त्या प्लॅनेटचं अंतर आहे. आता इथे बघा, मग आपल्याला आता काय करायचंय की काय दाखवलंय इथे, हे इथून ह्या फॉर्म्युल्यापासून आपण सुरुवात करणार आहे. जो फॉर्म्युला आपल्याला जसाच्या तसा पाठ करायचा आहे, इथून चालू करून आपल्याला हे दाखवायचंय की हे जे बल आहे, हा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे, हा व्यस्तानुपाती आहे R² इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे R² ला. हे आपल्याला आता दाखवायचंय. आता बघा ते कसं सोडवलंय, ते कसं दाखवायचंय आणि हे का बरं दाखवायचंय, जरा पुस्तकामध्ये बघा. थांबा, मी स्टॉप शेअर करते. म्हणून मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला की हा पॅराग्राफ वाचून या म्हणून, जर तुम्हाला आठवत असेल तर. राईट. येस मॅम. वाचला असेल तो पॅराग्राफ. बघा इथे काय सांगितलेलं आहे. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एक सेम स्पीड, जसं फॅन एकदा चालू झाला, प्रॉपर फिरायला सुरुवात झाली की कॉन्स्टंट स्पीड असते त्याची. We have seen earlier that such motion is possible only when object is constantly acted upon by a force directed towards the center of the circle. तेच जो बल सेंटर कडे काम करते, जर ते सारखं ते फोर्स आपण लावत राहिलो तरच ते पॉसिबल आहे. जसं दगडाला फिरत ठेवण्यासाठी आपण बल लावतोय ना, स्वतःहून दगड नाही फिरत राहणार. दिस इज कॉल्ड सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. तर हे तुम्हाला पाठ करायचं, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय. ठीक आहे. आता इथे तेच दिलंय बघा. इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. आता इथे समजा तो दगड घेतोय आपण, ते दगडाचं मास, दगडाचं जे वस्तुमान. P इज द स्पीड, ज्या स्पीडने तो फिरतोय, आणि R इज द रेडियस, ज्या सर्कलमध्ये फिरतोय ती त्याची रेडियस म्हणजे त्रिज्या आहे. मग हे फॉर्म्युला आहे सेंट्रीपिटल फोर्सचा. ठीक आहे. तर मग आता इथे लास्टला त्यांनी काय दाखवलंय की आता जे हे सेंट्रीपिटल फोर्स आहे, हा ते जे अंतर आहे ना, कसलं अंतर, त्या दगडाचं त्या सेंटर पासून, जिथे आपण त्या धाग्याला पकडले तेव्हापासूनच ते अंतर, त्रिज्या, त्याच्या वर्गाला जो आहे हा व्यस्तानुपाती असतो. आता इथे दगड झाला, त्याचं एक्झाम्पल सोडून आता हे कन्सेप्ट आपण आता सूर्याला आणि प्लॅनेट्सला अप्लाय करतोय. ठीक आहे. हे बघा, हे आपल्याला प्रूफ करायचंय की हा जो सेंट्रीपिटल फोर्स आहे हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाला? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. हे आपल्याला आता प्रूफ करायचं, म्हणजे हे प्रूफ करायचंय गणितीय रूपामध्ये. तर बघा हे सोपं आहे. कसं करायचंय प्रूफ मी करून दाखवते. इट्स व्हेरी सिम्पल. तर सगळ्यात आधी आपण फॉर्म्युला लिहिला. आपला हा फॉर्म्युला, थांबा मी परत एकदा लिहिते. आपला फॉर्म्युला काय आहे?
सेंट्रिपिटल फोर्सचा F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. ठीक. आता ह्याच्यामध्ये आपल्याला v ची किंमत ठेवायची, पण बट v काय आहे आपलं? स्पीड आहे. स्पीडचा आपला फॉर्म्युला काय असतो? स्पीडचा आपला काय फॉर्म्युला? गेल्या वेळेस आपण केलेला ना 9वीला. कालावधी. येस, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. हा, तर डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. आता इथे आपला सन आहे आणि असा हा प्लॅनेट फिरतोय. तर आता सध्यासाठी आपण काय समजणार आहे ना, की हा त्याचा जो पाथ आहे ना तो सर्क्युलर आहे. मग इथे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजेच एक पूर्ण सर्कलचा राऊंड, राईट. मग सर्कलचा पूर्ण राऊंड म्हणजेच काय असतं? सर्कलचं सर्कम्फरन्स असतं. ते सर्कम्फरन्स अपॉन आता इथे पिरियड. आठवते ना पिरियडची डेफिनेशन केप्लरच्या लॉला मी शिकवलेली. एक टाइम पिरियड, जसं की पृथ्वीचा आपल्या अर्थचा पिरियड किती आहे? 365 डेज. एक पूर्ण राऊंड घेण्यासाठी किती पिरियड आहे तिचा? 1 इयर. तर तसंच मग आता इथे सर्कम्फरन्स म्हणजेच आपल्याला सूत्र माहिती आहे 2πr, आणि इथे पिरियड म्हणजेच टाइम पिरियड आहे. टाइम जो लागणार होतो त्याचा पिरियड आहे. तर आलं हे. मग आता हे v ची किंमत इथे सबस्टिट्यूट करा f मध्ये. सो f इज इक्वल टू m जसंच्या तसं v ची किंमत इथे 2πr अपॉन t याचा वर्ग आणि भागिले खाली r जसंच्या तसं. मग करा आता वर्ग. सो m जसंच्या तसं हे 2π वर्ग काय होणार? 2 चा वर्ग 4, π वर्ग π स्क्वेअर, r वर्ग r स्क्वेअर, राईट. खाली आता छेद माहितीये ना, दोघं पण छेद असतात ते गुणाकार होतो. मग r आणि ह्या t चा पण स्क्वेअर t स्क्वेअर. कळलं मी काय केलं? येस मॅम. तिथे जिथे वर्ग होता तिथे वर्ग करून टाकला. सो आता बघा, मग इथे हे r इथे 2 आहेत ना, r स्क्वेअर आहे आणि खाली r आहे नुसता. तर एक इथला r आणि इथला एक r कट होऊन इथे एक r उरेल. मग आपल्याकडे काय येईल? आता बघा, तुम्हाला माहितीये ना आपण नंबर्स नेहमी पुढे लिहितो. सो 4π स्क्वेअर मी आधी लिहिते, उरलेला m मी इथेच लिहिला आणि खाली आलं माझ्याकडे t स्क्वेअर. कळलं? पहिल्यांदा आपण काय केलं? सूत्र लिहिलं. बघा पायऱ्या समजून घ्या. दिस इज द फर्स्ट स्टेप. आपण सूत्र लिहिलं. सेकंड स्टेप मध्ये आपण v ची फॉर्म्युला जो आहे तो ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला. सेकंड स्टेप मध्ये काय केलं? ह्याला सबस्टिट्यूट केलं. झालं. आता तिसऱ्या स्टेप मध्ये बघा मी काय करते. आता मी इथलं इरेज करते. बघा आता थर्ड स्टेप मध्ये मी काय करते बघा, खूप सिंपल. जसंच्या तसं आधी मी फॉर्म्युला लिहिला. f इज इक्वल टू 4π स्क्वेअर m आणि नीट बघा हा 4π स्क्वेअर m लिहिलं. ह्याला छेदामध्ये मी सोडून देते सध्या असंच आणि इथे काय करते नीट बघा. इथे मी r च्या वर्गाने मल्टिप्लाय करते आणि इथे पण r च्या वर्गाने मल्टिप्लाय करते आणि हा जो t आहे त्याला सेपरेट काढून मी इथे लिहिला. दिसतंय तुम्हाला? म्हणजे मी काय केलं? छेदाला आणि अंशाला r स्क्वेअर ने गुणलं. दिसतंय? छेदाला आणि अंशाला मी r स्क्वेअर ने गुणलं आणि इथे एक r उरलाय बघा आपला. तुम्ही सांगितलं नाही मला. इथे एक r उरलेला आहे. तर हा वाला r मी इथेच लिहिणार आहे. ठीक आहे? दिसतंय? छेदाला आणि अंशाला मी आता r स्क्वेअर ने का गुणले ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळामध्ये. आता r स्क्वेअर ने गुणल्यानंतर ना बघा पुढे r स्क्वेअर ने गुणल्यानंतर ना मग आता काय बनते? f इज इक्वल टू 4π स्क्वेअर m. इथे वरती होणार r चा क्यूब. r चा क्यूब. इथे खाली काय येणार आहे? r चा क्यूब. इथे t स्क्वेअर आणि इथे खालचा r स्क्वेअर जसंच्या तसा. कळतंय काय झालं? फक्त हे r आणि r स्क्वेअर मी r चा क्यूब इथे सेपरेटली लिहिलंय. बाकी सगळं जसंच्या तसं कॉपी केलंय. राईट? आता नीट बघा मुलांनो,
हे आर क्यूब भागिले टी स्क्वेअर, ह्याला जर उलट केलं मी टी स्क्वेअर भागिले आर क्यूब, हे आठवते तुम्हाला? हे कशाला तरी प्रपोर्शनल होतं. न्यूटनच्या केपलरच्या तिसरा नियम काय सांगत होता? मॅम केपलर थर्ड लॉ. केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आपण बघितलं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, राईट? आणि म्हणून मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब केल्यावर आपण त्याला काय लिहिलेला? एक काय लिहिलेला? कॉन्स्टंट लिहिलेला, राईट? तर आता बघा ह्याला मी कसं लिहिते. तर एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर, आणि ह्याला मी बघा कसं लिहिते? ह्याला मी लिहिते 1/, टी स्क्वेअर भागिले आर क्यूब. म्हणजे मी काय केलं तुम्हाला माहितीये ना, छेदाचा छेद अंश असतो, म्हणजे उलट काय म्हणू शकते, अंशाला मी छेदाच्या पण छेदामध्ये लिहू शकते. तर हा आपला छेद होता टी स्क्वेअर, आणि छेदाला पण छेद बनवून ह्याला अंशाला मी खाली हलवलं. तसं आपण मॅथ्स मध्ये करू शकतो व्हॅल्यू चेंज न करता, बरोबर आहे? मग आता इथे बघा एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर, आणि हाच तर माझा के आहे जो खाली मी छेद बनवला ना. हे बघा टी स्क्वेअर भागिले आर क्यूब काय आहे? के आहे ना तो. तर मग इथे काय लिहिलं मग मी 1/1 के, आणि इथे कारण लिहू शकतो बाय युझिंग केपलर्स लॉ, के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, ही के ची किंमत आहे. ठीक आहे? आता नीट बघा ह्याच्या पुढे काय करायचं. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, आता मी इकडे ह्या बाजूला लिहिलं बघा, ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज मी म्हणते, हे बघा 4 ची किंमत 4च आहे, फिक्स आहे. पायची किंमत पण आपली 3.14 आहे, ती फिक्स आहे. आणि जर आपण फक्त एकाच प्लॅनेट बद्दल बोलतोय, कुठल्या पण एका प्लॅनेट, अर्थ बद्दल बोलतोय, ज्युपिटर बद्दल बोलतोय, त्या प्लॅनेटचं पण मास चेंज नाही होणार आहे. ज्यावेळी नीट बघा हा मी काय म्हणते, ज्यावेळी एक प्लॅनेट फिरतोय सनच्या भोवती असा, तर त्या प्लॅनेटसाठी सेंट्रिपिटल फोर्स आपण काढत असताना फॉर्म्युला आपला काय मिळालाय आपल्याला? 4 पाय स्क्वेअर एम एम अपॉन आर स्क्वेअर आणि 1/k. के ची किंमत फिक्स्ड आहे कारण तो स्थिरांकच आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. 4 ची किंमत फिक्स आहे, पायची किंमत फिक्स आहे, आणि त्या प्लॅनेटचं वजन पण नाही बदलणार, आय मीन वस्तुमान पण नाही बदलणार, ते पण फिक्स आहे. बदलणार काय आहे? फक्त आर बदलणार आहे. आर बदलणार आहे ना, कारण तुम्हाला माहितीये की जो पाथ आहे तो इलिप्टिकल आहे. तर कधी सनच्या तो प्लॅनेट जवळ असेल, आर छोटा असेल, कधी तो खूप लांब असेल, तर आर चेंज होईल. ऍक्च्युली आपण आपल्याकडे हा जो फॉर्म्युला होता की नाही मुलांनो, mv² अपॉन आर, हा एक फॉर्म्युला आहेच आपल्याकडे. पण हा फॉर्म्युला कशासाठी लागू होतोय? ज्यावेळी एकदम परफेक्ट सर्कल मध्ये वस्तू कुठली तर फिरते, जसं की आपल्या फॅनचे ब्लेड, घड्याळाचे काटे सर्कल मध्ये नाही फिरत आहेत प्लॅनेट्स. मग म्हणून त्याच्यासाठी मग हे न्यूटन रिलेशन काढलं की बाबा पूर्ण परफेक्ट सर्कल मध्ये फिरत नसेल तर हे सेंट्रिपिटल फोर्स कसं चेंज होत राहील तेच आपण रिलेशन काढतोय. तर मग बघा तुम्हाला ऑलरेडी माहितीये, जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला प्रपोर्शनल आहे, समजा इथे एफ इज प्रपोर्शनल टू ए घेतलं आपण, तर तुम्हाला हे प्रपोर्शनॅलिटी साइन टाकून इक्वल टू साइन टाकून एक कॉन्स्टंट घेतो कुठेतरी आणि मग ते नंबर घेतो, बरोबर आहे? तसंच आपण आता उलट करू शकतो ना. आपल्याकडे बघा इथे इक्वल टू साइन आहे, हे इक्वल टू साइन आहे, आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा आहेत त्या कॉन्स्टंट आहेत, त्यांची व्हॅल्यू बदलणार नाहीये, स्थिरच राहणार आहे. ठीक आहे, आता बघा मी कसं लिहिते मग ह्याला. आता त्या कॉन्स्टंट जे कॉन्स्टंट आहेत ना, व्हॅल्यू ज्या बदलणाऱ्या नाहीयेत, त्याला मी आता बघा एकत्र लिहिणार आहे. आपल्या फॉर्म्युला जो आलाय त्याच्यामधून फक्त सॉर्टिंग करून, म्हणजे वेगळं करून कॉन्स्टंट व्हॅल्यूला मी वेगवेगळं लिहिणार आहे. मग आपल्याजवळ काय आला आता फॉर्म्युला? एफ इज इक्वल टू 4 कॉन्स्टंट आहे, पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, एम मास ऑफ दॅट प्लॅनेट वस्तुमान कॉन्स्टंट आहे, आणि के पण कॉन्स्टंट आहे जो छेदामध्ये मी इकडे लिहिला कॉन्स्टंट. आता हा झाला पूर्ण कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय नाहीये आता,
हे डिस्टन्स कॉन्स्टंट नाहीये, कारण प्लॅनेट काय होतोय, चेंज करतोय आपली जागा, तर त्याच्यामुळे त्याचं सन पासूनचं अंतर पण चेंज होतंय, राईट. मग आता आपण ह्याला काय लिहू शकतो, हा पूर्ण एक कॉन्स्टंट झाला, ह्याचा अर्थ इक्वल टू साइन आहे, कॉन्स्टंट आहे, तर आपण ह्याचं उलट जाऊन काय लिहू शकतो, आपण लिहू शकतो एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. कळलं, रिलेशन काढलं आपण. म्हणजे हा आपला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, जो प्लॅनेटला स्वतःकडे खेचणारा जो फोर्स आहे किंवा प्लॅनेटला स्वतःभोवती फिरत ठेवणारा जो सनचा सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा कशावर अवलंबून आहे, सन पासून प्लॅनेटच्या अंतरावर अवलंबून आहे. आणि नुसतं सन पासून प्लॅनेटच्या अंतरावर नाही अवलंबून आहे, त्याच्या स्क्वेअर वरती तो अवलंबून आहे. व्हेरी सिम्पल ना. बघा, प्लॅनेट जर लांब असेल तर फोर्स कमी होईल, प्लॅनेट जवळ असेल तो फोर्स जास्त होईल. म्हणजे प्लॅनेट जवळ असल्यावर तो जास्त खेचला जातोय, त्याच्यामुळे तो फोर्स असते, आणि लांब असल्यावर कमी होते. रे बघा, मॅग्नेटला आपण ज्यावेळी जवळ घेतो जास्त फास्ट एकमेकांना चिटकतात ना, आणि लांब घेतो त्यावेळी ते जागेला हलत राहतील पण चिटकायला वेळ लागेल, मग असं होतं. तेच इथे दाखवलेलं आहे. समजलंय का मी काय केलंय मुलांनो, आणि काय केलंय आणि का केलंय समजलंय का? येस मॅम. येस मॅम. पहिली गोष्ट परत सांगते, जे वस्तूला गोल गोल फिरत ठेवतोय तो कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि सनच्या केसमध्ये तो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल टू mv²/r. पण हा फॉर्म्युला जसाच्या तसा उचलून आपण सनसाठी आणि प्लॅनेटसाठी नाही लावू शकत, कारण आपले प्लॅनेट्स एकदम परफेक्ट गोल सर्कल मध्ये नाही फिरत आहेत, ते इलिप्टिकल वाकड्या अशा सर्कल मध्ये फिरतात आहेत, म्हणजे लंब वर्तुळामध्ये फिरतात आहेत, ते लांबट असं जे सर्कल आहे त्याच्यात फिरतात आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, प्लॅनेटचं डिस्टन्स सन पासून बदलत चाललंय. म्हणून मग काय करायचं, मग हे न्यूटनने ह्या पद्धतीने ते रिलेशन काढलं की हा जो फोर्स आहे तो इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, कशाच्या, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. आणि मग ह्यालाच पुढे नाव देण्यात आलं इनव्हर्स स्क्वेअर लॉ, म्हणजे इनव्हर्स स्क्वेअरचा नियम. म्हणजे काय, इनव्हर्स आहे ना, इनव्हर्स म्हणजे काय, व्यस्तानुपाती आहे, इनव्हर्स आहे, 1/, आहे ना इथे, तर इनव्हर्स स्क्वेअर लॉ, कारण स्क्वेअर येतोय डोक्यावरती, वर्ग येतोय, ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतात इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ठीक आहे, आता बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ना हे थोडंसं अजून रिव्हिजन हवी असेल तर प्लीज रेकॉर्डिंग बघा हा एकदा. मी तर म्हणते रेकॉर्डिंग सॅटर्डे संडे, आता तुम्हाला ऑनलाईन क्लास नसतो, रेकॉर्डिंग बघतच जा अजून एकदा, कारण ते अजून परफेक्टली सेकंड टाइम बघितलं बघा जास्त समजतं. आणि रेकॉर्डिंग मध्ये एक हा पण फायदा आहे की तुम्ही व्हिडिओला मागे पुढे करू शकता ना, तुम्हाला जो पाठ हवाय त्यानुसार. बघा, टेक्स्टबुक ओपन करा तुमचं. हा, माझी स्क्रीन दिसते ना. हा बघा इथे काय दिलंय, तर हे आपण काढलं, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन इथपर्यंत काढलं. न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, हेन्स पोस्ट्युलेटेड इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ह्याला नाव काय देण्यात आलं, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा इनव्हर्स स्क्वेअरचा नियम. The gravitational force is much weaker than other forces in nature. बघा हे खूप लास्ट सेंटेन्स. बाकीचे जेवढे पण निसर्गामध्ये फोर्सेस आहेत ना, मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, परत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल, विद्युत स्थितीज बल, स्नायू बल, ह्या सगळ्या बलांपैकी हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल खूप वीक आहे, खूप कमजोर आहे, तरी पण त्याच्यावर बघा पूर्ण युनिव्हर्स टिकलेलं आहे. बघा हे वाक्य,
The gravitational force is much weaker than other forces in nature, but it controls the universe and hence decides its future. हे कशामुळे शक्य आहे? This is possible because the large masses of the planets, stars and other constituents of the universe. आपण बघितलं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोडक्ट ऑफ मासेस, वस्तूचं वस्तुमानावरती डिपेंड आहे ना. मग जेवढी जास्त वस्तुमानाची असेल, म्हणजे जेवढी मोठी वस्तू जास्त वस्तुमानाची असेल, त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत वाढत जाणार. म्हणून बघा सन मध्ये एवढा जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सगळे प्लॅनेट्स अवतीभोवती फिरतात. येस ऑर नो? वाय? सन इज मोर मॅसिव्ह. मॅसिव्ह मीन्स व्हॉट? हॅव्हिंग मोर मास. खूप जास्त मास आहे त्याच्याकडे, वस्तुमान आहे. ज्याच्याकडे जास्त वस्तुमान असतात त्याला इंग्लिशमध्ये मॅसिव्ह म्हणतात. MASSIVE, मॅसिव्ह. ठीक आहे, चला आता पुढच्या टॉपिक वर जाऊ. मी पुढच्या टॉपिक वर. हे समजले तुम्हाला बघा? हो मॅम. ठीक. चला तर आता आपण काय करणार आहोत? येस, आपण आता ही ना 2 गणितं सोडवणार आहोत. तो तुमच्या पुस्तकामध्ये ही सोडवून दिलेली आहेत गणितं, तरी पण आपण सोडवणार आहोत. कारण पहिलं गणित असं वाटतंय की मी सोडवून दाखवावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्लो जमला की मग तुम्ही स्वतःहून पण दुसरी गणित सोडवू शकता. चला तर आधी गणित गो थ्रू करूया, समजून घेऊया आणि मग त्याला सॉल्व्ह करूया. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे. महेंद्र अँड विराट. हे ज्यांनी हे बुक लिहिले ते क्रिकेटचे फॅन असू शकतात. महेंद्र आणि विराट माहिती ना कोण आहे तुम्हाला? हो मॅम. सो काय दिलेलं आहे? महेंद्र अँड विराट आर ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. बेंचवर बसलेत असं समजा ते, आणि 1 मीटर अंतरावर एकमेकांपासून लांब बसले. Their masses are 75 kg and 80 kg respectively. Respectively म्हणजे अनुक्रमे. अनुक्रमे जशी नावं दिली आहेत तसंच अनुक्रमे त्यांचे मासेस दिलेत, त्यांचे वस्तुमान दिलेत. म्हणजे महेंद्र 75 kgचा आहे, 75 kgचा आहे, आणि विराट 80 kgचा आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम? त्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तो काढा. ठीक आहे, चला आता सोल्युशन बुक मध्ये नका बघू, आपण आपल्या पद्धतीने ह्याला सोडवायचंय. सिमिलरच पद्धत आहे, तरी पण थोडं अजून रिफाईन करून त्याला मी सांगते तुम्हाला. चला मी स्क्रीन शेअर करते. हे कॉपी करायचं. आधी मी एक्सप्लेन करते, लिहायला तुम्हाला कॉपी करायला वेळ देईल, तर मी लिहिताना कॉपी नका करू, तुम्ही आधी समजून घ्या. मुलांनो काही सेकंड थांबा, सिस्टीम हँग झाली. आतापर्यंत स्मूथ चाललेली. थांबा, हँग झाल्यावर काही सेकंड थांबावं लागतं, आपण काही करूच नाही शकत. ठीक आहे, चला तोपर्यंत ना मला कोणीतरी सांगा ही सिम्पल क्वेश्चन. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे जो आता आपण वापरणार आहे? फोन सांगेल. अरे लास्ट क्लासमध्ये तर लिहिलं आपण. चला आता आपण बघा, जिथे जिथे शक्य ना मुलांनो तिथे ते तुम्ही ना डायग्राम काढून घ्यायचे. ठीक आहे, तर बघा हा बेंच आहे असा,
आणि बेंच वरती हे असं समजा इथे विराट बसलाय, इथे महेंद्र बसलाय आणि दोघांमधलं अंतर किती दिलेलं आहे? ह्या दोघांमधलं अंतर किती दिलेलं आहे? 1 मीटर. 1 मीटर अंतर दिले, हो की नाही? येस मॅम. Yes, ma'am. बोला, माझा आवाज नाही येते का? Yes, ma'am. येतो. येतो. चला तर आपण डेटा लिहूया आता. हा ठीक आहे, 1 मिनिट. चला आता आपण डेटा लिहूयात. आता शिकवता शिकवता सिस्टीम स्लो चालायला लागली. एक एडी हा ठीक आहे. चला बघूयात आपण काय करू शकतो. हा मुलांना मी ना मोबाईलवरून स्क्रीन शेअर करते तुमचे, कारण ह्याला वेळ नाही घालू शकत आपण ह्याच्यामध्ये. काय माहिती काय झालं. मॅम तुमचा फेवरेट कोण आहे, महेंद्र की विराट? हा मी मोबाईलने पण जॉईन केले. हा बेटा तू जो प्रश्न विचारला ना, माझं कोणीच फेवरेट नाहीये. मला काय एवढा इंटरेस्ट नाहीये क्रिकेटमध्ये, वेळच नसतो. मला क्रिकेट पण लांब, एवढं लांब कोण बघत बसणार? इतना ज्यादा टाइम किसके पास आहे. ठीक आहे, आता चला मी दाखवते. मोबाईलवर मला मुश्किल आहे थोडस लिहिणं, बट इट्स ओके. ही माझ्या मोबाईलची स्क्रीन. ठीक आहे, मोठं दिसते आता तुम्हाला स्क्रीन? Yes, ma'am. Yes, ma'am. हो, ma'am. Yes, ma'am. तर आता मी बोटाने लिहिणार आहे. सो मी काय म्हटलेलं तुम्हाला की आपल्याकडे काय आहे, एका बेंच वरती दोघं बसलेत. तर हा समजा हा बेंच आहे, इथे असे दोघ जण बसलेत आणि दोघांमधलं अंतर दिले. तर चला आता आपण लिहूयात सगळ्यात आधी डेटा. डेटा म्हणजे आपल्याला काय काय दिलंय नक्की. तर काय काय दिलंय आपल्याला? एक तर दिलेलं दोघांचं मास. तर M1 म्हणजे महेंद्रचं मास घेऊया आपण 75. M2 म्हणजे विराटचं मास किती? 80 दिलंय ना? हो मॅम. Yes, ma'am. मला वाटतं खरं खरं दोघांचं ह्याचं जास्त मास असेल, बट काय माहिती, जाऊ दे. दोघांमधलं डिस्टन्स R दिलेले 1 मीटर, बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू तुम्हाला स्वतःला पाठ पाहिजे मुलांनो, जी 6.67 वाली जी व्हॅल्यू आहे, मग काय सरळ सरळ ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचे. तर आपण आता मी इथे जागा आहे माझ्याकडे, इथे लिहिते मी. तुम्ही हे खालच्या ओळीवरती लिहा. टू फाइंड मध्ये आपल्याला काय करायचंय? ह्याच फोर्स काढायचे ना, दोघांमधले ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचे, राईट. तर मग फॉर्म्युला लिहूयात आपला. फॉर्म्युला किती आपला? फॉर्म्युला काय आहे आपला? हाच फॉर्म्युला मगाशी मी विचारला तुम्हाला. F is equal to G M1 M1 M2 upon R square. Upon R square. राईट. झालं, ठेवा आन्सर, व्हॅल्यूज ठेवा, झालं. मग F is equal to M1 आहे, G आहे आपला 6.67 into 10⁻².
-11, M1 आहे आपला 75, M2 आहे आपला 80 आणि खाली R चा स्क्वेअर आहे, तर ते तर 1 मीटर आहे. बरोबर, 1 मीटरच आहे ना. 1 चा वर्ग करा, काहीच फरक नाही पडणार आहे त्याने. मग मी सध्या बाजूला मॅम जी ची व्हॅल्यू 6.673 आहे ना. बेटे 2च डिजिट घेतले तरी चालतात. तर आणि ह्याचा खाली A1 चा स्क्वेअर. चला सांगा आता मला, मल्टिप्लायच करायचं ह्याला फक्त, दॅट्स इट. 75 ला 80 ने मल्टिप्लाय करा, जे उत्तर येईल त्याने पण 6.67 ला मल्टिप्लाय करा, झालं. अजून काहीच नाही. 4.002 multiplied by 10⁻⁷. हा, आता इथे 10⁻⁷ कसं झाला हा तुम्हाला प्रश्न नाही पडला. -11 चं 10⁻⁷ कसं काय झालं? हे कॅल्क्युलेशन तेच मी सांगते तुम्हाला. बघा मी काय करते आता, नीट बघा. मॅम तो जो पॉइंट आहे ना, तो जर मागे घेतला का तर आपल्याला ते बदलायला येतात. आता ते पॉइंट कसा आणि तिथे पॉइंट का मागे पुढे केला ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर बघा, सध्या हे उत्तर तुम्हाला ऑलरेडी समोर दिसते बुकमध्ये, पण करून बघूयात आपण. आणि तो पॉइंट शिफ्ट करून ते 10⁻⁻11 चं -7 कसं झालं ते पण सांगते तुम्हाला. तर इथे बघा साईडला 75 ला 80 ने गुणा बरं तुम्ही, आणि उत्तर किती येते मला सांगा. 75 ला 80 ने गुणलं तर इझी आहे ना. सांगा मला उत्तर किती येते. 1 0 एक्स्ट्रा येणारच आहे इथे. परत 8 पंचे 40, हातच्याला गेली इथे 4, 7च्या डोक्यावर 4 आणि 8 7 56, 56 आणि 4 60. तर उत्तर आलं ह्याच आलं 6000. आता ह्या 6000ला आपल्याला कशाने गुणायचंय, तर हे मी इरेज करते. ह्या 6000ला आपल्याला कशाने गुणायचंय. आलं ना. तर 6.67 आणि गुणिले 6000. बघा 3 शून्य टाकल्या मी, जसंच्या तसं मगाशी जसं शिकवलेलं तसं. 3 शून्य एक्स्ट्रा येणारच आहेत, 6 वर 3 शून्य. तर आता 6 7 42, ह्याच्याला गेली 4, 6 6 36, 36 आणि 4 40, परत ह्याच्याला गेली 4, परत 6 6 36 आणि 4 40. मग उत्तर काय आलं, 4002. 1 मिनिट, हे 0, हा 40020000. आणि पण बघा तिथे पॉइंट नंतर 2, पॉइंट नंतर 2 कराय. तर मग मी हा पहिला शून्य दुसरा शून्य सोडून पॉइंट देणार. तर माझ्याकडे ऍक्च्युअल मध्ये उत्तर काय आलंय आपला, F इज इक्वल टू 40,020. येस, 40,020 इंटू 10⁻⁻11. हे न्यूटन ऍक्च्युअल मध्ये हे उत्तर आलं आपलं. पण आता नीट लक्षात घ्या मुलांनो, ज्यावेळी ना 10चा पॉवर मध्ये कुठला तरी नंबर 1 गुणिले 10ची पॉवर आहे, मग ती पॉवर मोठी असू द्यात, लहान असू द्यात, मायनस मध्ये असू द्यात, प्लस मध्ये असू द्यात, जसे आता इथे मायनस आहे. तर त्यावेळी ना एक पद्धत असते, स्टँडर्ड पद्धती, जी तुम्ही आता 11वीला वगैरे सारखी अशीच वाली पद्धत वापरणार आहे. तर त्या पद्धतीनुसार ना आपण उत्तर कसं लिहितो माहितीये, जो पहिला नंबर आहे ना, एकच घर टाकून नेहमी पॉइंट द्यायचा. म्हणून इथे बघा 4 नंतर पॉइंट दिलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 4 नंतर पॉइंट द्यायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचं, किती घर मागे जायचंय, किती घर मागे, 4 घर. 1 2 3 4. येस, आपल्याला बघा इथे पॉइंट इथे नाहीये. ऍक्च्युअल म्हणजे काय होतं, 2 0च्या नंतर पॉइंट होता, इथे पॉइंट होता 2च्या नंतर 0च्या, हे बघा इथे पॉइंट होता 0, इथे पॉइंट होता. तर तो पॉइंट आपण काय केला, शिफ्ट केला. 1 2 3 4 असं 4 घर पॉइंट शिफ्ट केला. आणि 4 घर पॉइंट शिफ्ट केल्यानंतर ना मग आपल्याकडे काय आलं, 1 मिनिट मी इरेज करते. हा, इकडे म्हणजे मला जागा मॅम नाही. आपण तो पॉइंट 4 घर इकडे शिफ्ट केला म्हणून 10⁻11 मधून 4 मायनस झाले का. येस,
-11चा अर्थ काय आहे की आपल्याला लेफ्टला जायचं असतं, 11 घरं लेफ्टला जायचं असतं. तर 11 घरापैकी 4 घरं ऑलरेडी आपण लेफ्टला जातोय, ऑलरेडीच गेलोय, म्हणून मग ते त्याला धरायची गरज नाही आपल्याला. म्हणून मग इथे उत्तर आपलं येणार 4.0020. पण हा शेवटचा 0 टाकायची गरज नाहीये, कारण तुम्हाला माहितीये पॉइंट नंतरच्या 0ला काही किंमत नसते. म्हणून 4002, 4 घरं आपण लेफ्ट गेलो, म्हणून इथे आता -11च्या ऐवजी होणार -7 न्यूटन. तर हे आपलं असं आन्सर आलं. समजलं? येस येस मॅम. मॅम. इझी. ठीक आहे. चला, तर आता ना आपल्याकडे अजून मी मुलांनो फक्त 5 ते 7 मिनिटं घेते. तर प्लीज मीटिंग सोडून नका जाऊ. 4 मिनिटं तसं पण आहेत आपल्याकडे. अजून 2-3 मिनिटं एक्स्ट्रा घेते, कारण ह्याच्या नंतरचा पण क्वेश्चन आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर आता हे कॉपी करायला नाही लावत मी तुम्हाला, कारण तुम्हाला लिहिण्याची पद्धत ऑलरेडी माहिती आहे. हे गणित ऑलरेडी ह्यांनी सोडवलेलंच आहे तुमच्या बुकमध्ये. तर आता पुढचं वालं बघा. आता ह्याचं ना स्क्रीन मी स्टॉप शेअर करते. हा, परत एकदा आता टेक्स्टबुक वरती या. टेक्स्टबुक मध्ये आता बघा काय सांगितलेलं आहे. माझ्या मोबाईलची घालवली मी स्क्रीन. आता इथे लॅपटॉपची बघा तुम्ही. लॅपटॉपची माझी स्क्रीन तुम्हाला का नाही दिसत आहे? 1 मिनिट. अच्छा ठीक आहे मुलांना, टेक्स्टबुक मध्येच बघा. आता जे गणित बघितलं आपण ना, दिसते तुम्हाला? मला नाही दिसते मॅम. अच्छा ठीक आहे. दिसते मॅम, पण क्लिअर दिसत नाही. अच्छा ठीक आहे. आता इथे बघा, हे दिसते, हे सेमच त्याचंच कंटिन्युएशन आहे. आता काय सांगितलेलं आहे, हे खालचं बघा, इन द अबव एक्झाम्पल, म्हणजे आता आपण जे एक्झाम्पल सोडवलं त्यालाच घेऊन, assuming that bench on which Mahendra is sitting is frictionless. ज्या बेंचवर ते बसले त्याला घर्षणच नाही होत. घर्षण नाही होत असल्यामुळे एकदम थोडासा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरी असला त्या एकमेकांमध्ये, त्याच्यामुळे काय होतंय, महेंद्र जो आहे ना, महेंद्र स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी, सुरुवातीला त्याची वेलॉसिटी 0 आहे. आता तो सरकत 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 कोणाकडे चाललाय? तो विराटकडे. का बरं? महेंद्रच विराटकडे का सरकत चाललाय? विराट महेंद्रकडे का नाही येते सरकत? कोण सांगेल मला? कोण सांगेल? अरे बघा ना, विराटचं वजन जास्त आहे ना, वस्तुमानामुळे त्यांचं वस्तुमान. हा, विराटचं वस्तुमान जास्त आहे, तर विराट त्याच्यावर जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार ना. महेंद्र पण विराटकडे फोर्स लावतोय, महेंद्र पण विराटला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खेचतोय, पण विराटचा फोर्स काय आहे? विराटचा फोर्स जास्त आहे. नाही, दोघांचे फोर्सेस सेम आहेत. दोघं तेवढंच फोर्स लावतात, तेवढंच बल लावतात, पण महेंद्र खेचायला हलका आहे ना विराटपेक्षा. कळते तुम्हाला? असं समजा की दोन्ही हातांनी तुम्ही रस्सी खेचताय. विराटपेक्षा 5 किलो वजनाने महेंद्र कमी आहे. सेम बल लावून तुम्ही रस्सी खेचताय, पण एका बाजूला हलकं सामान आहे, दुसऱ्या बाजूला हेवी सामान आहे. मग हलकं सामान तेवढंच बल लावलं तरी पण खेचलं जाईल ना स्वतःकडे. कळलं? ठीक आहे. म्हणून मग हरकत कोण यायला लागले? म्हणून बघा, महेंद्र is sitting. हा, Mahendra is sitting is frictionless. Starting with 0 velocity, what will be Mahendra's velocity of motion towards Virat? विराट कडे सरकत जाताना महेंद्रची वेलोसिटी किती असेल?
आफ्टर 1 सेकंड, 1 सेकंड झाल्यानंतर ना. अँड विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. आणि ही वेलॉसिटी टाइम नंतर जसं वेळ बदलेल तशी ती वेलॉसिटी बदलेल का, आणि जर बदलणार असेल तर का बदलेल, असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, तर चला आता पटकन आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया आणि मग आपण आजचा क्लास आपला संपू. ओके, सो लेट मी सॉल्व्ह दिस क्वेश्चन. त्याच्यानंतर तुम्ही मीटिंग सोडून जा, आधी जाऊ नका, नाहीतर समजणार नाही मग तुम्हाला. काय मोबाईलची स्क्रीन दिसते? हो मॅम. येस मॅम. चला सोडवूयात आता आपण. मगाशी जे आता बघा काय सांगितले त्यांनी, की आता महेंद्र सरकत चाललंय, तर आपल्याला आता काय काय हवंय बघा ते लिहूयात. आणि आपल्याला वेलॉसिटी महेंद्रशी रिलेटेड सगळ्या गोष्टी काढायच्यात ना. तर सध्या आपण मग डेटा कसा लिहूयात, आधी आता नुसतं एम लिहायचंय आपल्याला. एम म्हणजेच महेंद्रचं मास. महेंद्रचं मास किती होतं? 75 होतं ना. महेंद्र हलका थोडासा हो मॅम. पेक्षा. आणि फोर्स आताच जस्ट आपण काढला, तर दोघांमधला फोर्स किती भेटला आपल्याला? 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. बरोबर आहे. सुरुवातीला महेंद्र शांत एका जागेला रेस्टला आहे, म्हणजे यू आपला 0 येणार. सुरुवातीची त्याची वेलॉसिटी 0 येणार. यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. आणि टाइम दिलेला आपल्याला, टाइम किती लागणार आहे? 1 सेकंड. 1 सेकंदामध्ये किती त्याची वेलॉसिटी बदलेल. तर आपल्याला पाडायचं काय आहे, इथे लिहिते हा मुलांना मी शॉर्ट मध्ये. टू फाइंड काय काढायचंय जागा वाचवण्यासाठी. टू फाइंड मध्ये आपल्याला काढायचे व्ही, त्याची फायनल वेलॉसिटी काढायची. फायनल वेलॉसिटी किती असेल ते काढायचंय. आता व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क टाका, मला जागा नाहीये. मग चला काय करणार ना आपण बघा. फोर्स दिले, मास दिले. फोर्स इज इक्वल टू एम ए, मास इंटू ऍक्सेलरेशन, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, राईट. ऍक्सेलरेशन मिळालं आपल्याला की त्याच्यानंतर मग ऍक्सेलरेशनचाच फॉर्म्युला आपण वापरून व्ही काढू शकतो. तर आपण 2 फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. पहिला फॉर्म्युला न्यूटनचा सेकंड लॉ जो गेल्या वर्षी आपण केलेला, फोर्स इज इक्वल टू एम ए, मास इंटू ऍक्सेलरेशन. तर आपल्याकडे फोर्स आहे, मास आहे, ऍक्सेलरेशन काढू आपण. ऍक्सेलरेशन काढून झाल्यावर मग तेच ऍक्सेलरेशन आपल्याला काय करायचंय, वेलॉसिटी काढण्यासाठी वापरायचंय. कसं काय? व्ही काढायचंय ना आपल्याला. व्हॉट वॉज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपली? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. आठवते? येस मॅम. येस मॅम. यू माहिती आपल्याला, यू बघा ऑलरेडी 0 आहे. ए आता आपण काढणार आहे आणि टी ऑलरेडी 1 सेकंड दिलाय. तर मग बघा सेम स्ट्रेट अवे सगळे आपल्याकडे उत्तर आहेत. फक्त फॉर्म्युला कुठले वापरायचे होते हे थोडं डोकं लावायचं होतं. तर चला सॉल्व्ह करूया मग आता सोल्युशन. तर मग आता एफ इज इक्वल टू एम ए, मला ए काढायचंय. तर हा एम इकडे गेल्यावरती भागला जाणार ए साठी. मग एफ अपॉन एम इज इक्वल टू ए, राईट. ए इज इक्वल टू एफ अपॉन ए मिल का? हा तेच मी पण ह्याच्यानंतरची स्टेप मी तेच लिहिणार होती. म्हणून ए इज इक्वल टू, म्हणून ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. तर एफ किती आपल्याकडे 4.002 इंटू 10⁻⁷ अपॉन ए किती, एम किती आपलं 75. 75. सध्या ह्याला असंच ठेवा, काहीच करू नका, कारण हे ऍज इट इज आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ठेवू. आणि मग व्ही चा फॉर्म्युला वापरा. आता व्ही इज इक्वल टू यू, तर 0च आपला. ए आता जे काढले जसंच्या तसं त्याला ठेवा. 4.002 इंटू 10⁻⁷ अपॉन 75. आता मला 75 लिहायला जागाच नाहीये. अपॉन 75 इंटू टाइम किती दिला? 1. तर बघा काय कॅल्क्युलेशन, जे तुमचं ए आहे तेच तुमचं व्ही येणार आहे, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन मध्ये 1 ने गुणल्यावर तोच नंबर राहणार आहे आणि त्याच्यात 0 ऍड केलं काहीच होणार नाहीये.
तर मग मला सांगा आता हे 0. एक मिनिट, ह्याची खूप खिचडी बनली, ह्याला मी सर्कल करते लास्ट वाल्याला. तर हे सेपरेट आहे माझं. हा, तर ह्या पार्टचा आन्सर किती आलं सांगा. 4.002 इंटू 10⁻⁻7 अपॉन 75. तर ह्याचं कॅल्क्युलेशन करा, हेच तुमचं उत्तर आहे. झालं. आणि लास्ट पार्ट मध्ये त्यांनी काय विचारलेलं होतं की वेळेनुसार हे बदलेल का. ती वेलॉसिटी जी आहे ती जसं जसं वेळ वाढेल तसं तसं ती बदलेल का. तर आपण लिहिणार की हे जी वेलॉसिटी खूप लहान आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्वतःच खूप लहान आहे. तर ही तशीच हो मॅम, कॉन्स्टंट. बदलेल. हा, नाही बदलणार बेटा, कॉन्स्टंटच राहील. का बरं कॉन्स्टंट राहील. मॅम तुम्ही काय विचारलं, प्लीज रिपीट करा. हा, मी हे सांगत होते की त्यांनी विचारले की वेळेनुसार ही वेलॉसिटी बदलेल का. तर आपण काय लिहिणार, वेलॉसिटी मध्ये जो चेंज होईल तो बदलेल ऑब्व्हियसली, पण तो खूप खूप मायनर असेल. ठीक आहे. तर ही वेळेनुसार ती वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही राहणार, ती थोडीशी जी आहे ती चेंज होईल. हा, वेलॉसिटी जे आहे, ऍक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट राहील. कारण ते ऍक्सेलरेशन जे आहे कॉन्स्टंट का राहील हे तुम्हाला मी उद्याच्या क्लासमध्ये सांगणार. ठीक आहे. आन्सर बघा दिलेलं आहे ऑलरेडी बुक मध्ये. आन्सर आलं. आलं मॅम किती आलं? त्याचं आन्सर आहे v = 0 + 5.34 multiplied by 10⁻⁻1 सेकंड. ठीक आहे. त्यांची पॉवर किती सांगितली बेटा? -9. हा, तर बघा इथे पॉवर -7 ची -9 का झाली, कारण इथे पॉइंट तुम्ही जो आहे तो परत राईटला शिफ्ट केला असणार. ठीक आहे. चला, तर पॉइंट शिफ्ट करतोय म्हणून त्यानुसार जी आहे ती पॉवर चेंज होते. ठीक आहे. तर चला, आजचा क्लास आपण थांबूया. मी तुम्हाला आता एक होमवर्क सांगते, तो होमवर्क नोट करून घ्या पटकन. थांबा, मी स्क्रीन इथली घालवते. हा, होमवर्क नोट करा, मग एंड करते मी मीटिंग. होमवर्क बघा काय माहितीये, ही गणित परत एकदा बघून छानपैकी हँडरायटिंग मध्ये सोडवा. त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला सोडून दाखवलं ना, हे पूर्ण सेम टू सेम कॉपी करायचंय तुम्हाला बुकमध्ये. कुठून? इथून. इफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हे लिहून त्याच्या पुढचा इथपर्यंत ते एफ इज इथपर्यंत, हे एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर इथपर्यंत ते कॉपी करायचे जसंच्या तसं. हे 2 क्वेश्चन्स परत एकदा सोडवायचे आहेत. आणि एक्सरसाइज मध्ये जा आता. एक्सरसाइज मधला एक प्रश्न फक्त सोडवायला सांगते होमवर्क साठी, तो ट्राय करा. फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचं फॉर्म्युला F इज इक्वल टू m1m2 gm1m2 अपॉन आर स्क्वेअर, तोच वापरून सॉल्व्ह करायचंय. तर एक्सरसाइज मध्ये जा आणि प्लीज ग्रुपमध्ये फोटो टाका हा मुलांनो. मॅम, तुम्ही आता इंग्लिश मधून सांगितलं ना कुठून लिहायचंय, ते मराठीतून पण सांगा. हा बेटा, हे वाला बघा, जी क्वेश्चन सॉल्व्ह करा, क्वेश्चन नंबर 5 मधला जी सॉल्व्ह करा. ठीक आहे ओके मॅम. बेटा. हे ना, हा हे बघ, तुला मराठी मधून पण कळेल ना, आणि मराठीच्या पुस्तकात मॅम, पण त्यांनी तशीच पॅरेग्राफ पाडलेत. हा, मी दाखवते, दाखवते. हे बघ, कुठून येस मॅम. कुठपर्यंत करायचे त्याच्यामध्ये पण त्यांनी पॅरेग्राफच पाडलेत. सेकंड पॅरेग्राफ, आणि मॅम, सेकंड जे तुम्ही पॅरेग्राफ पासून आता हे बघ, हे उदाहरण. इथून दिसतंय. ओके मॅम. येस मॅम. हा, त्याच्यामध्ये बघ, पृथ्वी आणि सूर्यामधला बल काढायचे, गुरुत्वाकर्षण बल. प्रश्न क्रमांक 5व्या मधला लास्टचं गणित आहे. प्रश्न क्रमांक 5व्या मधले लास्ट गणित आहे ते. येस हे बघ, मॅम. हे वालं,
हे दिसत असेल तुला आन्सर आणि 1.96 तुम्ही वालं आता तेच सेम येस मॅम तेच ते गणित. ठीक समजलं. आहे आणि मॅम चला तुम्ही तर जे आता आपण आता कॅपॅसिटर समजून सांगितलेले गणित होते ना ते पण सोडवायचेत का? हो ती पण सोडवायची महेंद्रवाली दोन्ही पण गणित सोडवायचे. ओके मॅम. ठीक आहे चला तर आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटूयात. बाय सगळ्यांना गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. टेक केअर मॅम. बाय स्वीट ड्रीम. मॅम गुड नाईट. गुड नाईट. थँक यू सो मच बेटा सेम टू यू.